मंडपावर चढून लाईट फोकस समोरचा कापड हटवताना पाय घसरल्याने 16 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना सोमवारी सकाळी 9:15च्या सुमारास चैतन्यनगर परिसरात घडली। मृत मुलाचे नाव रवी उर्फ काळू लक्ष्मण पवार, वय 16, राहणार चैतन्यनगर पाठीमागे असे आहे। घरात धार्मिक कार्यक्रम असल्याने कुटुंबीय मंडप उभारण्याची तयारी करत होते। त्यावेळी मंडपावर लाईट फोकस लावण्यात आला होता। फोकस समोरचा कापड हटवण्यासाठी रवी मंडपावर चढला, मात्र अचानक त्याचा तोल जाऊन तो पत्र्यावरून थेट खाली पडला। या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली। जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात गुरु नानक चौक येथे दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। रवीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे। त्याच्या पश्चात आई, वडील व 5 भाऊ असा परिवार आहे। घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असून आई वडील मिळेल ते काम करून कुटुंबाचा गळा चालवत होते। शवविच्छेदन नको म्हणून नातेवाईकांनी प्रथम विरोध दर्शवला होता। यामुळे रुग्णालयात बराच वेळ तणाव निर्माण झाला होता। नंतर सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडकर, विजापूर नाकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन पवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। गटनेते नरेंद्र काळे यांनी नातेवाईकांची समजूत घालून परिस्थिती हाताळली। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे पाठवण्यात आला। Now and press the bell icon. Never miss a